नमस्कार मित्रांनो, मी सुलक्षणा म्हात्रे. माझ्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण सत्यनारायणचा प्रसाद कसा बनवला जातो ते मला दाखवणार आहे. तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि गॅस ऑन केलेला आहे. एकीकडे सगळं प्रमाण मी एकूण एक कसं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे बघा, 1 वाटी आपण तूप घेतलेलं आहे. तूप कुठल्याही प्रकारचं तुम्ही घेऊ शकता. तर मी प्युअर साजूक तूप घेतलेलं आहे. तर इथे बघा, तूप थोडं गरम होईपर्यंत आपण याला असं पळीने हलवून घेऊया. तूप आपलं गरम व्हायला लागलेलं आहे. आता पूर्ण वितळून पण झालेलं आहे. आता याच्यामध्ये ज्या वाटीने आपण बघा, या वाटीने आपण जो तूप घेतलेला आहे त्याच वाटीने आपण रवा घेणार. इथे बघा, त्याच वाटीने आपण रवा घेतलेला आहे. आता हा तुपामध्ये आपण हा रवा टाकायचा आहे आणि याला तुपामध्ये मस्तपैकी परतून घ्यायचं. जोपर्यंत रवा हा थोडासा ब्राऊन होत नाही ना, तोपर्यंत याला गॅसवरती असा हलवून घ्यायचा. जेवढं तुम्ही चांगल्या प्रकारे भाजाल ना, त्यानुसार प्रसाद एकदम छान असा बनतो. जसं जसं भाजतंय तसं तसं तूप आपल्या गळ्यामध्ये जिरलं जाते आणि तवा जो रवा आहे तो मस्तपैकी असा फुलून येतोय. थोडासा ब्राऊन होईपर्यंत आपण याला तुपामध्ये भाजूया. तर इथे बघू शकता, आपला रवा मस्तपैकी आता ब्राऊन झालेला आहे. आता इकडे याच्यामध्ये आपण बघा, थोडी चारोळी, बदाम, काजू आणि किशमिश घेतलेले आहे. बदाम सुद्धा टाकू शकता, पण मी बदाम नाही घेतलेले. तर हे याच्यामध्येच टाकायचे. एक 10-12 असं काजू घेतले, 10-12 किशमिश घेतलेत आणि थोडीशी चारोळी घेतली. आता ह्याच्यामध्ये मस्त अजून ब्राऊन झालेलं आहे. तर तिथे बघा, त्याच वाटीने आपण दूध घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने अजून 1 कप वाटी आपला पाणी घेतलेलं आहे. दोन्ही एकत्र मिक्स करून टाकायचं आहे आणि हे सगळं करताना गॅस स्लोच ठेवायचा आहे. त्याच वाटीने आपण घेणार आहोत इथे साखर. साखर सुद्धा टाकूया. आणि इथे बघा, 2 केळी घेतलेली आहेत, ती आपण सोलून किसून याच्यामध्ये टाकूया. तर इथे बघा, आपण 2 केळी मस्त हे किसून घेतलेले, ती पण आपण टाकूया आणि या रव्यामध्ये मिक्स करूया. आणि 5 ते 7 मिनिटं आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया. 5 ते 7 मिनिटं झाकण ठेवून एक वाफ घेऊया. आपले 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण काढून घेऊया. मस्तपैकी आपला हा प्रसाद आता शिरा बनलेला. शेवटी आपल्याला टाकायची आहे ही तुळशीची पाने आणि वेलची. 1 अर्धा चमच वेलची टाकली आहे. हिला त्या शिऱ्याला म्हणा, या प्रसादाला म्हणा, मस्तपैकी असं मिक्स करून घेऊया.
ज्यावेळेस आपल्याला हा खायचा या देवाला दाखवायचा तेव्हा ह्याचं झाकण काढायचं आणि झाकण ठेवून गॅस बंद करायचा. तर हा आपला रसाचा शिरा तयार झालेला आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन रेसिपी बरोबर. टाटा, बाय बाय. तर हा बघा तयार झालेला आहे आपला प्रसादाचा शिरा या रवा म्हणा जे काय असेल ते, पण तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर असं बनलेलं आहे. खायला गेलात तर एवढा चविष्ट लागतो, तर तुम्ही नक्की करून बघा.